घोड्यांचा गराडा पडल्याचा त्यांना भास झाला. मराठा पथकाने अचानक वाट अडवल्याचे पाहून खानाचे पथक घाबरून जागच्या जागी थांबले. घोड्यात घोडी मिसळली. ती आकसून खोळंबून जागच्या जागी थबकली. सारे कांगरून अंगाला अंग घासत उभे राहिले. आता मुकर्रब खानाचे डोळे तर पांढरेच झाले होते. गणोजीच्या घशाला कोरड पडली होती. त्याने पुढच्या अंगाला उभ्या असलेल्या सूर्याजी भोसलेला पाहिले. ते शृंगारपूरचे गस्तीचे पथक असल्याचे त्याने ओळखले. आपल्यासोबत उरलेल्या आपल्या बेड्यातील 15-20 मराठ्यांकडे पाहून गणोजीने डोळ्याने इशारा केला. त्याने बेंबीच्या देठापासून आरोळी ठोकली. संभाजी महाराज की जय. त्या आरोळ्यांनी सूर्याजी भोसले घोडा फेकत पुढे धावत आला. त्याने गणोजीला ओळखले होते. तो सामोरा हात करून विचारू लागला, काय गणोजी भाऊजी इकडं कुठे? आपलं इकडं चाललंय उंबरजला. अहो पण तुम्ही इकडं कसं? आणि संघ ही माणसं कोणाची? तुम्ही तर म्हणे मोगलाईत गेला होता. गणोजी आपला घोडा पुढं काढत सूर्याजीच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर थाप मारत बोलला, अरे सूर्याजी, रक्ताची नाती इतकी कच्ची असतात वैर. अधूनमधून व्हायचा भांडण तंटा, पण म्हणून सख्खी बहीण महाराणी असताना मोगलांच्या पदरी कायम जायची हरामखोरी आम्ही कशाला करू रे बाबा? बरे हे घोड्यावरनं लादून कोणाला घेऊन आलाय? हे होय इराणी सौदागर आहेत दोघे. जयनगर बंदराजवळ पकडला हरामखोरांना. हिऱ्या मानकांचा चोरटा व्यापार करतात. नेतो लाबाडाना आणि करतो हजर शंभूराजांच्या पायाजवळ. गणोजी बोलला, तसं असेल तर थांबू नका. दाजी झटक्यानं व्हा पुढा. दिवसा उजेडी डोंगर उतरून जा. पलीकडे वाट अडचणीची आहे. सूर्याजीचं पथक मागं पडलं. घोडी पुन्हा जोशानं पुढे धावू लागली. बऱ्याच रानवाटा कातरल्या गेल्या. एकदाचा मळेघाट जवळ आला. त्या घाटाच्या चढणीला जशी जनावरं लागली तशी मुकर्रबच्या फौजेला आपल्या बापजाद्यांची याद येऊ लागली. त्याने गणोजीला चिडून विचारले, गणोजी ही वाट नक्की कुठे जाते? कराडकडे की झन्नूमकडे? थोडी सबुरी बाळगा खान साहेब. फक्त याच वाटेने आपण तिन्ही साजेपर्यंत कराडात पोहोचू शकतो. दुसऱ्या कोणत्याही वाटेने निघालो असतो तर मराठी पथकांनी आम्हा सर्वांना खरंच जन्नम मध्ये धाडलं असतं. शिवाजी राजे आणि संभाजीराजे ह्या रानात देव आहेत खान साहेब. स्वार शिपाई आणि त्यांची दमछाक होऊन गेलेली घोडी पाहून ती धनगराची पोरं मनातून खुदखुद हसत होती. ही बिकट वाट त्यांच्या रोजच्या पायाखालची होती. त्यामुळे ते वाटाडे बकरीच्या कुकरासारख्या उड्या मारत सर्वात पुढे धावत होते. चढणीला जसा उशीर होऊ लागला तसे गणोजी शिर्क्यांच्या काळजाचे मात्र पाणी पाणी झाले. आपल्या हातून थोडीशी चूक घडली आणि दगाफटका झाला तर आपण मेलोच. हा संभाजीराजे काही आपणाला जिवंत ठेवणार नाही या भीतीने गणोजी पुरता गांगरून गेला होता. दुपार पूर्णतः टळली. सायंकाळचा वारा सुटला. निम्म आभाळ ओलांडून सूर्य पश्चिमेकडे झुकला. तरी पायाखालची वाट सरत नव्हती. पूर्णतः दमून भागून अति कष्टाने आंबून गेलेले मोगलांचे स्वार हैराण झाले. त्यांच्या जळक्या नजरा गणोजीला खाऊकी गिळू करू लागल्या. मुकर्रब सुद्धा त्यांच्याकडे काहीसा बावऱ्या संशयी नजरेने बघू लागला. कुणाच्या हुकमाची वाट न बघता मध्येच घोड्यांनी बसखन मारली. दमलेल्या सैनिकांनी जमिनीवरच अंग टाकले. भिस्ती पाण्याने भरलेल्या कातड्याच्या पिशव्या पथकातून फिरवू लागले. त्या संधीचा फायदा घेऊन गणोजीने मुकर्रब खानाला एका झाडाच्या बुंद्याआड बाजूला ओढले. तो हात जोडून खानाला विनंती करू लागला, सरकार, कशालाही फुकटची बिलामत जित्ती ठेवता? उगाच दगाफटका व्हायचा. ऐका, नका जोखीम घेऊ. तो क्या करना चाहते हो? सरळ संभाजी राजांची आणि त्या कलुशाची आपण इथंच मुंडी कापू. ती सहज पळवत नेऊन पाचशाला पेश करू. नाही, ये मुमकिन नाही. मुकर्रब गरजला. संभाजी राजाला जित्ता पकडून द्यायचा विडा मी पाचशाजवळ उचललाय. खानसाहेब जिंदा काय मुर्दा काय, कामाशी मतलब. वैतागून गणोजी सांगत होता, नाही गणोजी, गेल्या 8 वर्षात 5 लाखाची फौज जिथे तकली होती तिथे मुकर्रब खान नावाच्या दख्खणी मुसलमान सरदाराने कामगिरी फत्ते केली. माझा आलम दुनियेत कितना बडा नाम होगा. बादशाह तर खुशीने पागल होईल. पायाखालची विषारी वाट संपत आली. मळेघाटाच्या माथ्यावर मराठ्यांचं गस्ती पहाराचं शेवटचं ठाणं आहे याची पूर्ण कल्पना कविराजांना नव्हती. तोंडात लांब लचक धडप्याच्या सापत्या बांधल्या गेल्या होत्या, पण मगापासून कविराजांच्या दातांनाच बुद्धी फुटली होती. हळूहळू उंदरासारखे त्यांनी तोंडात बांधलेले फडके कुरतडायला सुरुवात केली होती. घाटावरचे ठाणे जवळ येऊ लागले. वरच्या माथ्यावरच्या शिपायांचे आवाज कानावर येऊ लागले. तसा कडसारीने दबकत वर जाणारा मुकर्रब खान घाबरला. त्याने गणोजीकडे पाहिले. गणोजीने आपण स्वस्थ राहा असा डोळ्याने इशारा केला. आता एकदा घाट माता संपला की 2-2.5 तासात कराडला मोगलांचा 15,000 सैनिकांचा तळ होता. इथूनच पुढे मोगलाई सुरू होत होती. एकदा आपला राजा तिथे पोहोचला की संपले सारे. कलशांनी कान टवकारले. आता दर्यात जहाज बुडाले होतेच, मात्र अशा वेळी बुडत्याला पाण्यावर तरंगणारे एखादे फळकूट दिसावे ते पकडण्यासाठी त्याची उलखाल व्हावी तशी कलशांच्या काळजाची धडपड चालली.
तोंडात बांधलेली फडक्याची साप ती तुटली होती. आपल्या शरीराच्या अणुरेणूत जेवढी म्हणून ताकद उरली असेल ती सर्व एकवटून कविराज कलश ओरडले, वाचवा वाचवा, माझ्या शंभू राजाला वाचवा. कलशांचे ते घातकी ओरडणे इखलास खानाने ऐकले. मात्र त्याने आपल्या हातातल्या चापकाचा कोयंडा दोन्ही हाताने पकडून त्याचा असा जोरदार टोला कलशाच्या मुंडन केलेल्या माथ्यावर आणला की रक्ताची चिळकांडी इखलास खानाच्याच दाढीवर उडाली. त्या क्षणी कविराज मूर्छित झाले. त्यांची मान बाजूला करंडली. खालचे आवाज ऐकून माथ्यावरचे ठाणे जागे झाले. कोण र कोण आहेत ती? वरून आरोळ्या ऐकू आल्या. मुकर्रब खान धास्तावला. तोच गणोजी शिर्क्याने तार स्वरात आरोळी ठोकली, संभाजी महाराज की जय. ठाणेदाराने सर्वांची बारकाईने चौकशी केली. चौकशी करण्यासारखे होतेच काय? कनोजी राजे रायगडाच्या महाराणींचे येसुबाईंचे सख्खे थोरले बंधू होते. ठाणेदाराची नजर रक्ताने धुळीने माखलेल्या घोड्यावर लादलेल्या त्या दोन्ही सौदागरांकडे गेली. कलशांच्या डोक्यावर रक्ताच्या ताज्या खुणा होत्या, पण फोड येऊन त्यांची मान एकीकडे कलंडलेली. शंभूराजांच्या अंगावरचा मुसलमानी झगा, मुंडन केलेली डोई दाढी, तिच्यावर साकळलेल्या रक्ताच्या अनेक निळसर खुणा. धूर्त गणोजीने वाटेत त्या दोघांच्या उरल्या सुरल्या भुवाई भादरून घेतल्या होत्या. शंभूराजे आपल्या मुलखाला ओळखत होते, पण त्यांच्या बेंगरूळ रूपाला, त्या सुजलेल्या सफाचट चेहऱ्याला कोणी ओळखू शकत नव्हतं. मग गणूभाऊजी, तुम्ही काय शंभूराजांकडे चाललात? ठाणेदाराने विचारले. होय गड्या, या दोन्ही सौदागरांना घालतो राजांच्या पायावर. हे मोगलांचं पथक बी फुटून आपल्या स्वराज्यात येते. ते बघून शंभूराजे भारी खुश होतील. गणोजीनं खुशीने सांगितलं. जावा तर बेगाद्यानं, दिस बुडायच्या आधी डोंगर उतरा. ठाणेदारानं सल्ला दिला. आता समोरचा पाथरपुंज गाव जवळ येऊ लागला होता. सावल्या लांबल्या होत्या. सूर्य मावळतीकडे झुकत होता. गेली 8 वर्ष महाराष्ट्रावरील पठारात, प्रत्येक नदीच्या खोऱ्यात, खोलगट कडे कपाऱ्यात बऱ्हाणपूरच्या मोगलाई, इतकेच नव्हे तर कर्नाटकाच्या धरमपुरी, जिंजी, मदुरा ते सोलापूरच्या सपाटीत जिथे तिथे हजारो बहादर मराठ्यांच्या प्रेरणेची संजीवनी देणारा, रक्ताचे पाणी करून शिवरायांचे गौरवी जहाज तारणारा हिंदवी स्वराज्याचा सौदागरच आज कराल काळाच्या दाढेकडे ओढला जात होता. गेली कैक वर्ष शंभूराजांसाठी आईची मांडी झालेला सह्याद्री आता वेगाने मागे पडत चालला होता. दूरवरच्या अंधारात कराडच्या मोगली तळावरचे पेटलेले पलिते दिसू लागले. जय जिजाऊ, जय शिवराय,